अजित पवार गटातील नेते तथा मंत्री छगन भुजबळ यांचा मराठा समाजाला ओबीसी प्रवर्गातून आरक्षण देण्याला विरोध आहे. मराठा समाजाला स्वतंत्र आरक्षण द्यावं अशी त्यांची भूमिका होती. याच कारणामुळे मराठा आरक्षणासाठी लढा देणारे मनोज जरांगे पाटील तसंच छगन भुजबळ यांच्यात शाब्दिक संघर्ष पाहायला मिळाला. दरम्यान गुरुवारी 22 फेब्रुवारी रोजी छगन भुजबळ यांचे पुत्र पंकज भुजबळ यांचा ताफा अडवून त्यांच्या विरोधात घोषणाबाजी करण्यात आली. ते मालेगाव दौऱ्यावर असताना मराठा आंदोलकांनी त्यांना विरोध केला. त्यामुळे त्यांना आपला दौरा आवर्ता घ्यावा लागला. यावरच आता छगन भुजबळ यांनी प्रतिक्रिया दिली आहे. मराठा समाजाला आता स्वतंत्र आरक्षण देण्यात आलंय. मग ताफा अडवण्याचं कारण काय? भुजबळ कुटुंबानं शिवसेनेत काम केलेलं आहे. आम्ही कुणालाही घाबरणारे नाही, असं यावेळी भुजबळ यांनी म्हटलंय. ते आज माध्यम प्रतिनिधींशी बोलत होते. नेमकं काय म्हणालेत भुजबळ पाहूयात. आंदोलनाचा इशारा दिला असेल तर काल पंकज भुजबळांची गाडी अडवण्याचं किंवा त्यांच्या विरुद्ध भाष्य करण्याचं काही कारण नाही. एक तर जे आहे मराठा समाजाला वेगळं आरक्षण द्या ही आमची पहिल्यापासूनची भूमिका होती आणि ती भूमिका सरकारनं पाडलेली आहे आणि त्याच्यामध्ये आम्ही सुद्धा सगळ्यांनी सपोर्ट केले माझ्या सहित. आणि अशा रीतीनं जर तुम्ही लोकप्रतिनिधींना कार्यकर्त्यांना जर अडवायला लागले तर ते योग्य होणार नाही, ते लोकशाहीच्या विरुद्ध होईल. आता हे जे काही नांदगावला काल झालं असं म्हणतात, म्हणजे पंकज भुजबळ त्या रस्त्याने दुसरीकडे जात होते असं म्हणतात, पण त्यांनी सांगितलं म्हणजे काही लोक आले अडवले. कोण लोक होते, काय होते, याचा पोलिसांनी विचार करावा. खरोखरच ते मराठा समाजासाठी आलेले लोक होते का काही स्थानिक राजकारण त्याच्यामध्ये होतं, याचा विचार, याचा अभ्यास आम्ही करतो आहोत, पोलिसांनी सुद्धा केला पाहिजे. त्याचे काही व्हिडिओ जे आहेत काल मी पाहिला, त्यातले एक अतिशय शूरवीर जे आहेत त्या आंदोलनातले बोलतात की आम्ही भुजबळांचे फॅमिलीचे जे आहे कोणीकडे आलं त्यांचे हातपाय तोडून टाकू. आता ठीक आहे, हे सगळं असताना सुद्धा पोलीस शांत राहणार असेल, काही कारवाई करणार नसेल तर होम डिपार्टमेंट गृह मंत्रालय काय करत आहे ते पाहावं लागेल. परंतु मला इथे एवढंच सांगायचं आहे, भुजबळ फॅमिली शिवसेनेत काम करत होती, कधीही कुणाला घाबरलेली नाही. आपलं म्हणणं मांडताना, वेगवेगळ्या आंदोलनात भाग घेताना, पवार साहेबांच्या नेतृत्वाखाली सुद्धा काम करताना, काँग्रेसचा नेता म्हणून काम करीत असताना सुद्धा, विधान परिषदेचा नेता असताना, विरोधी पक्ष नेता असताना सुद्धा माझं म्हणणं, घरावर हल्ले झाले, प्रचंड मोठा हल्ला झाला, एकटाच मी घरात होतो, त्यावेळेला सुद्धा मी घाबरलो. आम्ही घाबरत नाही, तशी काही काळजी करू नका. ब्युरो रिपोर्ट, महाराष्ट्र न्यूज 24.